पुढली बातमी नाशिकमधून। नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुलींच्या सरकारी वसतिगृह आणि शाळेत निर्माण झालेली पाणी समस्या सरकारी व्यवस्थेची अनास्था अधोरेखित करते। ज्या पाण्यात जनावरांना आंघोळ घातली जाते त्याच पाण्यात सरकारी वसतिगृह आणि शाळेतील मुलींना कपडे धुवावे लागतात आणि तर वेळप्रसंगी त्याच पाण्याचा वापर करून आंघोळही करावी लागते। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव इथल्या समग्र शिक्षण अभियानाअंतर्गत उभारलेलं मुलींचं वसतिगृह आहे। मात्र गेल्या 4 वर्षांपासून या शाळेतील मुलींना अंघोळीसाठी, कपडे धुण्याकरता आणि पिण्यासाठी देखील शुद्ध पाणी मिळत नसल्याचं समोर आलंय। हे अशुद्ध पाणी जे त्या अशुद्ध पाण्यामुळे मुलींना पोटाचे विकार झाले असल्याचं मुलींचे पालक सांगतात। सध्या पाण्यात दूषित जीबीएस सारख्या आजाराने, या दूषित पाण्यामुळे जीबीएस सारख्या आजाराने थैमान घातलंय, अनेकांचा बळी गेला आणि त्यामुळे नाशिक जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासन या शाळेतील एखाद्या गोरगरिबाच्या मुलीचा या दूषित पाण्यामुळे बळी गेल्यानंतर उपाययोजना करणार का, असा सवाल उपस्थित होतोय। अचानक पोट दुखायला लागलं तिचं। मला मॅडमने फोन केला का तुमच्या मुलीचं पोट दुखतंय। मग मी त्यांना बोललो की तुम्ही दवाखान्यामध्ये घेऊन जा। नाही म्हणे आम्ही गोळी दिली इथं, पण ते गोळीनं काही धरलं नाही। मी स्वतः आलो, मी दवाखान्यात घेऊन गेलो। मग डॉक्टर बोलला सोनोग्राफी करावी लागेल। मी सोनोग्राफी केली, एक नाही तीन नाही 3-4 टाइम केली मी सोनोग्राफी। 4 टाइम मी सोनोग्राफी केली। ते म्हणं तिला आतड्याचा प्रॉब्लेम आहे, सूज येते म्हणून। कापासून डॉक्टर साहेब सूज येत असेल तर म्हणं पाण्यात काहीतरी बदल होत असेल किंवा खाण्यात बदल होत असेल। मी आता नाशिकच्या एका आश्रमशाळेजवळ आहे आणि आश्रमशाळेजवळ असलेला हा एक नाला आहे आणि याच नाल्यामध्ये अतिशय खराब अशा स्वरूपाचं हे पाणी आहे आणि याच पाण्यामध्ये या आश्रमशाळेतल्या मुलींना कपडे धुवावं लागत आहे। आपण जर ही दृश्य बघितली तर या आश्रमशाळेतल्या मुली आहे आणि या आश्रमशाळेतल्या मुलींना त्यांच्या आश्रमशाळेमध्ये कपडे धुण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही आहे आणि म्हणून त्यांना अशा पद्धतीनं नाल्यांचा आणि ओढ्यांचा आसरा घ्यावा लागतोय। नाशिकच्या मुंडेगाव परिसरामध्ये ही आदिवासी विभागाची एक आश्रमशाळा आहे आणि या आश्रमशाळेत जवळपास 250 मुली शिक्षण घेत आहे आणि राहण्यासाठी या मुलींची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या आश्रमशाळेतल्या मुलींना पाणी नाही आहे। अगदी हाकेच्या अंतरावर 100 मीटरवरती नाशिक मुंबई महामार्ग आहे आणि नाशिक मुंबई महामार्गापासून अवघ्या 100 मीटर अंतरावरती ही आश्रमशाळा आहे आणि आश्रमशाळेच्या मुलींवर आता आपण ही जी दृश्य बघतो त्यानुसार अशा गढूळ पाण्यामध्ये, खराब पाण्यामध्ये हे कपडे धुवावे लागत आहे। खरं तर त्यामुळे या मुलींच्या शरीराला अर्थात त्वचारोगाचे जे समस्या निर्माण होतात त्याला देखील हेच कारण असतं आणि म्हणून या मुलींच्या आश्रमशाळेतला पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहे। आपण या मुलींशीच बोलूया। माझं नाव ज्योती दिगंबर पारधी, मी आता 10वी शिकते। आमच्या शाळेमध्ये पाणी नसल्यामुळे आम्ही इथं कपडे धुण्यासाठी आलेले आहोत। 2-3 वर्ष झालं आम्हाला तेव्हापासून इथंच कपडे धुण्यासाठी यायला लागतं। तुम्ही इथे कपडे धुवायला का बरं येता? आम्हाला पाणी नाही ना म्हणून। कपडे फक्त एकच दिवस होता की दररोज इथं शाळेत कधी जातात? रविवारच्या दिवशी आम्हाला कपडे धुवायला घेऊन येतात मॅडम। या आश्रमशाळेतल्या मुली आहे, इयत्ता 10वी मध्ये या मुली शिकतात आणि अशा पद्धतीनं त्यांच्या शाळेमध्ये, आश्रमशाळेमध्ये कपडे धुण्यासाठी पाणी मिळत नाही आहे। पाण्याची प्रचंड वणवा त्यांच्या या सगळ्या आश्रमशाळामध्ये आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं या मुलींना या वहळावरती, नाल्यावरती पाणी कपडे धुण्यासाठी यावं लागतं आणि अशी सगळी परिस्थिती नाशिकच्या या मुंडेगाव परिसरामध्ये असलेल्या कस्तुरबा गांधी आश्रमशाळेतली आहे। केवळ 250 विद्यार्थी या आश्रमशाळेत आहे आणि या शाळेतला पाण्याचा जो प्रश्न आहे तो आजचा नाही आहे किंवा 6 महिन्याचा नाही आहे। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून या शाळेतल्या मुलींना पाण्यासाठी अशा पद्धतीचा संघर्ष करावा लागतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। हा तोच ओळ आहे ज्या ओळामध्ये या आश्रमशाळेतल्या मुली कपडे धुण्यासाठीचं पाणी वापरतात, कपडे धुतात आणि ह्याच ओळातलं पाणी जे आहे ते बादलीने घेऊन आश्रमशाळेत जातात आणि त्या ठिकाणी ज्या पाण्याने त्या मुली आंघोळ करतात त्याच पाण्याची किती अवस्था वाईट आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी हे दृश्य पुरेसं आहे। ज्या पाण्यामध्ये म्हशी धुतल्या जातात, ज्या पाण्यामध्ये अशा पद्धती मशीनला पाणी पाजलं जातं किंवा त्या धुण्यासाठी आणल्या जातात, त्या मशीनला ज्या पाण्यामध्ये धुतलं जातं तेच पाणी या आश्रमशाळेतल्या मुली ज्या आहे त्या कपडे धुण्यासाठी वापरतात आणि इतकंच नाही तर त्यांना आंघोळीसाठी ज्यावेळेला पाणी येत नाही त्यावेळेला त्या मुली याच वहळातलं पाणी जे आहे बादलीने घेऊन आश्रमशाळेमध्ये जाऊन याच पाण्याने त्या मुली आंघोळ करतात। अशा प्रकारचं भीषण वास्तव या मुंडेगाव परिसरामध्ये असलेल्या कस्तुरबा गांधी आश्रमशाळेमध्ये आहेत। तब्बल 250 मुली या आश्रमशाळेत शिकतात
आणि त्या मुलींना पाणी नसल्यामुळे त्यांना या व्हाळाच्या पाण्यावरून पाणी न्यावं लागतं आणि याच पाण्यामध्ये त्या मुलींना आंघोळ करावी लागते, आपले कपडे धुवावे लागतात आणि त्यामुळे अनेक आजारांना देखील या मुलींना सामना करावा लागतो। यातला अनेक मुली